संघ आणि जो चांगला खेळेल तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहील असंच मी म्हणेन। नवीन मॅच आपल्या भेटीला येते जिथे दोन संघ अतिशय उत्साहाने तयारीत आहेत। आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग देखील तयारीत आहे की हा सामना कसा होणार आहे। जर विचार केला तर दोन संघाचा एका बाजूला साई एकता बिरवाडी उर्वी 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला नक्कीच आपण पाहतोय साई कृपा देलवाडी हा संघ सज्ज झालाय गोलंदाजीसाठी। मिस्टर अक्षय अक्कू आपल्याला पाहायला मिळेल। अक्षय राऊत पहिला चेंडू हाताळण्यासाठी क्रितेश गरज असेल, दुसऱ्या बाजूला चेतन पाटील। पहिला चेंडू जर पाहिला तर खूप बाहेर टाकला होता, शरीरापासून नक्कीच बाहेर टाकण्याचं काम केलं क्रितेशला आणि त्यानंतर पाहिलं तर हलक्या हाताने चेंडू डिक्लेअर झोन कडे पाठवलाय क्रितेश गरजने। पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स या ठिकाणी घेतली जाईल। सिंगलने सुरुवात केली चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, हल्पर मोळा खेळाडू ज्याला त्याच्याकडे सर्व काही आहे। सुरेख इथे मात्र स्लिप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, इथे पाहिलं तर सिंगल रन्सने आणखीन एक धाव स्कोरबोर्डवर वाढवली जाईल। स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 2 धावा। खूप चांगलं आयोजन नियोजन अगदी 2 दिवसापासून जर पाहिलं तर जय्यत तयारी केली या दैसर चषकाची आणि तेच आज खऱ्या अर्थाने इथे मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। अक्षयचं जर पाहिलं तर मी कौतुक करेन, खूप चांगल्या पद्धतीने 3 चेंडू फेकले आहेत आतापर्यंत। 3 चेंडू मध्ये जर पाहिल्या तर 3 चेंडूवर सिंगल 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 अशा 3 धावा खर्च करताना पाहायला मिळते। खूप चांगलं आणि खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते या दैसरच्या मैदानावर। आता मात्र हा चेंडू पाहायला मिळेल यास धीरज मोरे आपल्याला पाहायला मिळतात। आज ऑफिशियल पंच आहेत या स्पर्धेसाठी, खूप चांगलं डिसिजन त्यांच्याकडून देखील आपल्याला पाहायला मिळतंय। इथे पाहायला मिळेल स्लिप शॉट केला आहे, चेतनचं खासियत आहे हा फटका जबरदस्त सजवला आणि चेंडूला फेकून दिला 4 धावांसाठी चौकार। इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा अक्षय एक मोठा फटका आला, पुन्हा एकदा एक तेरी तो एक मेरी हेच मात्र दर्शवत असताना मिस्टर अक्कू आपल्याला पाहायला मिळतोय। एका चेंडूवर चेतनने चौकार मारला होता, तोच फटका पुन्हा एकदा मारण्यासाठी प्रयत्न केला, परंतु यावेळेस चेतनच्या चेंडूने थोडासा चकवा देत सरळ यष्ट्यांचा वेध घेतला आणि गडी बाद होतोय। पहिला गडी बाद होतोय बिरवाडी। संख्या जर पाहिली तर 9 धावा आतापर्यंत लागली जाते। चेतनचा एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तर नंतर चेतनचा विकेट देखील जाताना पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला। 9 धावा आतापर्यंत लागले जात आहेत। यस डीजे कंप्लीट केलं गेलं। आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल सुधाकर। हा देखील भरपूर वर्ष ज्यांनी आपल्या गावासाठी म्हणजेच देलवाडीसाठी खूप चांगली गोलंदाजी केले, असाच गोलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय। क्रीजवर मात्र नक्कीच पाहायला मिळेल गोलंदाजी क्रीजवर सुधाकर, तर समोरचा चेंडू मात्र फेस करेल मिस्टर दीपू। बिरवाडी संघ पहिलाच गडी बाद झाल्यानंतर जर धावसंख्या पाहिली तर स्कोरबोर्डवर आतापर्यंत 9 धावा लागल्या जात आहेत। इथून येणारे जर पाहिलं तर 4 षटक अजूनही म्हणजे 24 चेंडूचा खेळ शिल्लक असेल। पाहूया कितपत धावा जमवतील बिरवाडी संघ, कारण की क्रितेश सारखा एक मोठा गडी मैदानाच्या आतमध्ये आहे। इथे पाहिलं जाईल सुधाकर दीपूच्या विरोधात कशी गोलंदाजी करेल। हा पहिला चेंडू, ओहो थोडासा चेंडू खाली राहतोय। चेंडूवर जर पाहिले तर कुठली रन्स मिळणार नाही। चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच हाताळली जाते सुधाकरच्या माफत आपण पाहतोय। पहिला चेंडू अप्रतिम टाकलाय त्यांनी, दुसरा चेंडू असेल या षटकातील।
हा देखील चेंडू परंतु भिडकावून दिला, सिंगल रन्स इथे मात्र घेतलं जाईल. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते, चांगला क्षेत्ररक्षक दीपक त्या ठिकाणी नक्कीच तैनात होता. चेंडूवर जर पाहिलं तर सिंगल रन्स. क्रितेश आता मात्र स्ट्राईकला येतोय. क्रितेशकडे जबाबदारी असणार आहे. एक विकेट गेल्यानंतर इथे आपण पाहतोय बिरवाडी संघ आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले जात आहेत धावा 10. टॅपचा फटका सक्सेस होईल का? मात्र इथे पहा, कौतुक करेन मी क्षेत्ररक्षक रोशन याचा. पूर्णपणे बॉडीला या ठिकाणी स्ट्रेच केलं आणि चेंडू मैदानाच्या आतमध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुधाकरने देखील थँक्स सांगितलं असेल रोशनला. शाबासकी या ठिकाणी येते रोशनला. खूप चांगला अडवला चेंडूला. त्याचा फटका पहिलाच नक्कीच खेळून पाहिला होता. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने खेळतोय चेंडूला. अतिशय वेगाने तिथे क्षेत्ररक्षण, परंतु सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतली जाईल. सिंगल रन्सची धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 11 धावा. दोन चेंडू अजूनही शिल्लक या षटकातील. हा खराब चेंडू आहे, बाहेर चेंडू फेकला गेला. नक्कीच सुधाकर आपण पाहतोय या ठिकाणी सिंगल रन्स आणखीन वाढेल. 12 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. फटका तर सुरेख आहे, परंतु बॉक्स विकेटच्या रूपाने हा गडी बाद होईल. कडक प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा बॅटचा फेस थोडा ओपन झाला आणि त्यानंतर पाहिलं तर बॉक्स विकेटच्या रूपाने दुसरा गडी बाद होतोय एसडीजे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आपण पाहतोय सार्थक घरात आल्यात फलंदाजी मार्कवर. तिसरा क्रमांकाचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 2 डाऊन नंतर आलाय, परंतु एक सिंगल रन्स अतिशय वेगाने घेतले गेले. ओव्हरची होईल समाप्ती. आणि जर पाहिलं तर या ठिकाणी पाहतोय आतापर्यंत स्कोरबोर्डवर लागले जात आहेत 13 धावा. पुण्याचे एकदा अक्कू आपल्याला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना. सार्थकसाठी हा चेंडू असणार आहे. पहिला चेंडू नक्कीच पाहायला मिळेल कशा पद्धतीने फेकला जाईल. पहिल्या चेंडूवर इथे मात्र बॅटची हलकीशी एज लागते. चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाकडे. तिथे मात्र चांगली फिल्डिंग झाली. दुसरा चेंडू असणार आहे. फटका तर इथे डिक्लेअर झोन कडे निघून जातोय. सिंगल रन्स घेतली जाईल. सिंगल रन्सने धावसंख्या आतापर्यंत जर पाहिली तर 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली जाते 14 धावा. क्रितेश घरात जिम्मेदारी नक्कीच घ्यावी लागेल क्रितेशला, कारण की जर पाहिलं तर आतापर्यंत तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 14 धावा स्कोरवरती. फटका सुरेख आहे, परंतु त्या ठिकाणी पुन्हा एकदा रोशन आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण रोशनच्या या क्षेत्ररक्षणातून आपल्याला पाहायला मिळालं. 15 धावा आतापर्यंत लागली जात आहेत. सार्थक घरात पुण्याचे एकदा हा चेंडू वैभव त्या ठिकाणी चेंडूला अडवतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आणि अंडरआर्म बॉक्स क्रिकेट म्हटलं तर खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणारा संघ जो असतो ना तो नेहमीच हवी होत असतो. अनेक फटके जर पाहिले फलंदाज मारत असतो. 15 धावा आतापर्यंत लागले जात आहेत. पंधरा धावा आले. एक डॉट चेंडू आलाय. सार्थक जो खेळला होता नक्कीच 15 धावा आतापर्यंत. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी 16 धावा. स्कोरबोर्डवरती सॉरी थोडीशी स्कोरिंग मिस्टेक होती. इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल अक्षय आणि क्रितेश बेस्ट वर्सेस बेस्ट
अशी दोन बेस्ट फलंदाज एका बाजूला गोलंदाज पाहायला मिळेल यांच्या विरोधात. पाहूया फटका सुरेख आहे. वैभव या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच देलवाडी संघ ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय रोखून ठेवलंय फलंदाजाला, परंतु इथे पंचांकडे दाद मागितले. पंचांकडे दाद मागितलंय परंतु अक्षय दर्शवतायत इथे नाही. फलंदाज सेफ आहे कारण की क्रितेश सारखा एक मोठा फलंदाज या ठिकाणी जर विकेटचा बळी पडला तर देलवाडी संघ खूप जल्लोष होईल. क्रितेशचं मैदानात राहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. आता मात्र थोडीशी दुविधा परिस्थिती आहे कारण की धावसंख्या इथून जर पाहिलं तर स्कोरबोर्डवर 16 धावा झाल्या आहेत. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. इथून जर पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतील याकडे देखील लक्ष असणं गरजेचं असणार आहे. आता मात्र स्पीडअप दोन्ही फलंदाज वाढवतील. थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. मोठे फटके मारावेच लागतील. देलवाडीचे क्षेत्ररक्षण जरी चांगलं असलं तरी देखील फलंदाजी आपली चांगली ही दाखवावी लागणार आहे. पाहतोय आपण गोलंदाजी मागवर गोलंदाज कैवल्य आलाय. पहिल्या चेंडूवर अटॅक केला आहे परंतु क्षेत्ररक्षण पहा खूप सुंदर मिस्टर ऋतिक आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवून दिलं. हा फटका जर पाहिला तर अगदी परफेक्ट फटका होता. सुरेख फटका पाहायला मिळाला होता परंतु क्षेत्ररक्षण त्याहूनही सुरेख. ऋतिक आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी. क्रितेश घरात पुण्याचे एकदा सज्ज झालाय पुढचा चेंडू खेळण्यासाठी. टॅपचा फटका इथे रोखू शकणार नाहीये. पहिला चेंडू क्रितेशच्या बॅट मधून टॅपचा फटका आणि सक्सेसफुल होतोय चौकार. 4 धावा स्कोरबोर्डवरती झाल्या आहेत. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. क्रितेश पुण्याचे एकदा मिस टाइम होत आहे. थोडस स्वतःवर नाराज होईल क्रितेश कारण की प्रॉपरली टायमिंग द्यायचा होता परंतु तो फटका बसला नाही. हा चेंडू आता मात्र नक्कीच धीरज या ठिकाणी वळतायत. खराब चेंडू आहे. इशारा येतोय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 22 धावा लागल्या जात आहेत. एकीकडे पाहिलं तर क्रितेश घरत आणि गोलंदाज जर पाहिला तर मिस्टर कैवल्य. मोठा मासा या ठिकाणी सापडलाय. नक्कीच क्रितेशचं क्रीजवर राहणं खूप महत्वाचं होतं. मात्र मोठा फटका कारण की धावसंख्या झालेली नव्हती. इथे मात्र क्रितेशने ट्राय करणं खूप गरजेचं होतं आणि तेच करताना कुठेतरी बॅटचा फ्लो ओपन झाला आणि त्यानंतर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. इथे मात्र आपण पाहतोय या ठिकाणी सिंगल रन्स मिळेल. निकू या ठिकाणी जर पाहिलं तर निकूंचे येतोय फलंदाजी मार्कसाठी. सार्थक आता मात्र सार्थक वर जिम्मेदारी आहे. येणारे चेंडू फटका तर सुरेख आहे परंतु क्षेत्ररक्षण त्याहूनही लाजवाब. सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडूवर धावसंख्या जर पाहिली तर ओव्हरची होईल समाप्ती. इथे मात्र आपण पाहतोय 24 धावा या लागले जात आहेत. एकंदरीत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 षटक कंप्लीट झाले. येणारे 6 चेंडू आता मात्र नक्कीच कितीचा टार्गेट असेल तो मात्र समजला जाईल. वैभव आलाय गोलंदाजी मार्कवर तर समोरच्या बाजूने आपण पाहतोय सार्थक घरात. जेव्हा जेव्हा आपण पाहतोय संघ अडचणीत असतो तेव्हा मात्र सार्थक उभा राहतोय आणि विचार केला वैभवचा तर कालच्या दिवसामध्ये हॅट्रिक त्यांनी
इथे मात्र पहा सुरेख येस वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे आपण बघतोय या आपण यायचं आहे धीरज जे असेल कमिटीकडे आपण डिसिजन देऊया येस वाईट आहे वाईट चेंडू आहे चला लेख अंपायरला बोलवा.
सॉफ्ट सिग्नल वाईट नाही आहे, पण त्याने रेफेल घेतलाय. तुम्ही रेफेल घेतलाय ना? हा, ओके ओके ओके, देतील ते. नकाच करू. चला, निश्चित म्हटलं की असे डिसिजन खूप असतात. मी दर्शकाला आलं सांगितलं 21, 22, 23 मार्चला सरोडच्या मैदानावर जो आपण मराठमोळा छत्रपतीचा आपण धर्मवीर चषक बघतो. धर्मवीर म्हटलं म्हणजे त्या दिघे साहेबांनी संपूर्ण पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याला जय महाराष्ट्र ताकद निर्माण केली. त्याच्या स्मरणार्थ तिथे जी ट्रॉफी भरवली जाते. अफलाटून टॅलेंट, गुणवत्ता आणि खूप चांगल्या पद्धतीचं काय क्षेत्ररक्षण करते हो. आज तुम्ही जर विचार केला, हा दिलवाडी संघ एवढा क्षेत्ररक्षणामध्ये काय काम केलंय. ज्या पद्धतीने भारतीय सीमेचे देशाचे रक्षक ज्या देशाच्या सीमाचं रक्षण करतात, तशा पद्धतीने अद्वितीय कामगिरी तुम्हाला बघायला मिळेल. ब्रिलियंट पीस ऑफ फील्डिंग, काय क्लास. एक तुमचा लास्ट डिसिजन असणार आहे. यस, वाईड चेंडू. ओके, चला प्लीज आपण पॅनल वैभव इथे मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी हाताळते. सिंगल रन्स मात्र घेतली जाईल. निकू आपण पाहतोय आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय, ते म्हणजेच एकच चेंडूचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. वैभवची ही गोलंदाजी 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. निकुंज पुन्हा एकदा फटका तर सुरेख आहे. गॅप मध्ये खेळलाय निकुंज राऊत. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. हा येईल चौकार. 4 धावा आणि या 4 धावाने धावसंख्या वाढेल. स्कोरबोर्डवर 30 धावा. यस डीजे. हा चेंडू निकुंजच्या पद्धतीने खेळलाय. मागचा चेंडू अप्रतिम. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा ही चुकी आहे. इथे पाहिला तर क्रितेश गरत पूर्णपणे फ्लॉप झाला होता, परंतु निकुंज राऊत आतापर्यंत 2 चेंडूवर 2 चौकार मारतोय. सुरेख फलंदाजी. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढीत. स्कोरबोर्डवर धावसंख्या लागली होती 34 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडस लो स्कोरिंग वाटत होती, परंतु ज्या पद्धतीने निकुंज खेळतोय थोडस स्कोर बनवण्याचं काम या ठिकाणी केलंय. 34 धावा स्कोरबोर्डवरती आहे. चेंडूचा खेळ आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 3 चेंडू. फटका सुरेख आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षण अक्कू आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी. आणि इथे जर पाहिलं तर रोहन बाद होईल. कोण बाद आहे? पंच या ठिकाणी दर्शवेल. पंच नक्कीच दर्शवलं जाईल. निकुंज बाद झालाय. यस, पंच
या ठिकाणी आपण आधीच अनाउन्समेंट केलं होतं की बॉलिंग एंड मध्ये आपण रनआउटचा रिव्ह्यू ठेवलेला आहे, परंतु बॅटिंग करणाऱ्या एंड मध्ये आपण एकच कॅमेरा असल्यामुळे तिथे रिव्ह्यू घेऊ शकत नाही. आपण बघतोय पुढचा चेंडू फटका तर इथे चांगला आहे. अक्षय त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण आणि गडी बाद रोहन बाद होतोय. इथे पाहिलं सहा गडी बाद झाले आहेत बिरवाडी संघाचे आणि 35 धावा स्कोरवरती आहे. गौरव आपल्याला पाहायला मिळेल. गौरव घरात आपण बघतोय शेवटचा चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी इथे मात्र आपण पाहिलं खूप वेगाने येते चेंडूवर. इथे मात्र सिंगल रन्स मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 36 धावा आणि 37 धावांचं लक्ष या ठिकाणी नक्कीच ठेवलं जात आहे. असायचं कारण इकडे म्हटलं की फक्त एकच गाव, नंतर तुमच्या साईडला नवीन अकरपट्टी आलं, नवीन फोफण तुम्हाला बघायला मिळालं. पूर्वीच्या काळामध्ये आम्ही ह्या गावाला महाबळेश्वर म्हणायचं, कारण थंडीची सुरूक लागली की लोक इकडे बघायची. असंख्य कॉलेजचे मित्र माझ्यावर जुडलेले आहेत. चिंचवडे कॉलेज असायचे, त्यानंतर 12वी नंतर मी गेलो वसईला 1 वर्ष एनडीएसएफ, आणि त्यानंतर आज जुने मित्र सुद्धा बघायला मिळतात ज्याने MRI क्रिकेट गाजवलंय. चला काय सुंदर रजनी तुम्हाला बघायला मिळते. या वेऊर संघाचे कर्णधार आणि सरावली संघ जे उत्कृष्ट आयोजक अंडरआर्मचे 4 टुर्नामेंट यांच्याकडे होतात. यावर्षी आपण पाहणार आहोत 21, 22, 23 तारखेला धर्मवीर चषक, ज्या धर्मवीरांनी या संपूर्ण महाराष्ट्राला भगवं कसं बनावत गायचं. चला या सरावली संघ आलेत. ओके, एका साईडला आपण बघत आहात सरावली संघ आणि एका साईडला वेऊर. रत्नागिरी वेऊर आपण बघत आहात. छोट्या श्रेणीचे खेळाडू असते. तुम्हाला चान्स दिला बोलण्यासाठी रत्नागिरी वेऊर संघाला. सर आपण कॉल करतायत. तिसरी क्वार्टर फायनल सर एका साईडला रत्नागिरी वेऊर आणि एका साईडला सरावली. सर इकडे नाणेफेक होत आहे. काटा कॉल केलाय. बघूया काय ते पहा. काटा टॉस जिंकलाय. चला आपण स्थानापन्न व्हा. आपण बसून घ्यायचंय. आपलं नाव सचिन भंडारीकडे आपण बघितलंय. टॉस जिंकलाय, काय घेणार? क्षेत्ररक्षण करेल. कशासाठी? म्हणजे क्षेत्ररक्षणात घेऊन तुम्ही काय करणार? बॅटिंगची टीम देखील जिंकू शकते कारण या मैदानावर जास्त टॅप खेळता येत नाहीये. कालचे 2 नॉन इफेक्ट मी हरला होता आणि फलंदाजी केली होती, पण सर्व संघाचा निर्णय की टॉस जिंकून क्षेत्ररक्षणच करायचं. ओके, लिंक तुम्ही तुमच्या घरच्यांना पाठवल्या का नाही? आपण दैसर चषक 2024 बघता तुमच्या युट्यूबच्या माध्यमातून तुमच्या गावामध्ये लिंक पाठवलाय? दुपारीच पाठवलंय. ओके, वेल डन. आपण थांबा, उतरू नका. टॉस जिंकलास तुम्ही काय घेतलं असतं? बॅटिंगच घेतली. ओके, आता किती धावापर्यंत तुम्ही धावा काढून त्यांना विजयासाठी टार्गेट देणार आहात? असं ठरवलेलं नाही, पण जेवढ्या जास्त बनता येईल तेवढ्या बनवायचा प्रयत्न करू. कोणते खेळाडू असे आहेत जे प्रामुख्याने तुमच्याकडून धावा काढू शकतात, ज्यांच्यावर तुम्ही संघाची धार, ज्यांच्यावर संघाची अपेक्षा, ज्यांच्यावर संघाचं ओझं तुम्ही ठेवू शकतात? राहुल आहे, अजय आहे, दीपेश आहे. ओके, दीपेश इज वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर फ्रॉम सरावली. ऑल द बेस्ट दोन्ही संघाला. खूप चांगला खेळ करा. सेमीफायनल मध्ये प्रयत्न करा. दोन्ही संघाचा ऑल द बेस्ट. आणि इथे आपण बघितलं एक मोठी रंगात लढतीच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतात एका साईडला शेजारचाच गाव तो म्हणजे देलवाडी संघ आणि एका साईडला बघत आहात तो म्हणजे बिरवाडीचा संघ. एका साई एकता बिरवाडी रोहित 11 आणि एका साईडला साई एकता देलवाडी संघ साई ग्रुप. बघा एका साईडला साई एकता आणि साई म्हणजे सबका मालिक एक. शिर्डीला चाललो पायी पायी हे गीत या दोन्ही संघासाठी घ्या. ओहो, व्हॉट अ फिल्डिंग, काय क्लास क्षेत्ररक्षण बघायला मिळते. झुंजणाऱ्या जंगलाच्या 2 वाघांच्या हत्तीच्या मागे हरणाची कशी शिकार करावी ते दाखवलं जातं. अफलातून टॅन बघायला म्हणून तो म्हटलं जातं ना, कुलमीच्या लाल मातीमध्ये जंगायचं काटायला गेलं की पावसाळ्यामध्ये उक्षीच्या गंधाचा वास घ्यायचं. काय झाडी बघायला मिळते.
काय क्लास बघायला मिळाला. कुणबी सेना वॉट ऑफ वर्ल्ड, अक्षरशः धरावून गेले, प्रत्येक प्रेमात पडले. दैसरचं गाव म्हटलंय की आज जणू इथे सगळे हिंद महासागराचं बघा, ज्याप्रमाणे आषाढी एकादशीला वारकरी येतात तसे क्रिकेटचे महावारकरी या गावामध्ये बघायला मिळतात. कुंभमेळ्यामध्ये हा सामना तुम्हाला बघायला मिळतोय. पुन्हा शिकता गोलंदाजी करताना बिरवाडीचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अक्कू नावाचा ब्रँड फलंदाज बॅकफुटला गेला, चेंडूला खेळला, चेंडू जातो सीमापलीकडे, 4 धावा, खडखडत चौकार. आठवण होते आपल्याला त्या चषकाची जिथे एका षटकात 30 धावा असताना 27 धावा आणि ठोकला आगवंत चषक, महाकाल चषक, अफलाटून टॅलेंट. अकुच क्रिकेट औरव देखील चांगला निलेश फायटर सारख्या भल्या संघाकडून खेळलाय. 12 चेंडू 20 धावा काढण्यात, 22 चेंडू 52 धावा काढण्याचा अनेक पराक्रम या खेळाडूच्या माथ्याचे आहेत. पुनश्च बोलर हाताळताना राऊंड विकेट मारा करतोय. ओहो अफलातून क्षेत्ररक्षण, दोन्ही संघाची तोफखानाची डोळी असं सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. आणि हा मोठा खेळाडू आहे. कीर्तनशी म्हटलं की क्रिकेट वीरांचा राजा कसा असावा, धर्तीवर पाय ठेवलं की धक धक घाबरणारा मोगल साम्राज्याला शिवरायाची चौकशी असावी असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. पुन्हा शेवटी आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळा, थोडासा पुढचा चेंडू बाकी थोडीसं कट केलं जातं पॉईंटच्या रिझनला. इथे बाकी रोहन कट धावसंख्या 1 निवडते. धावसंख्या होते ती 5 चेंडू 8 धावा आणि तुम्हाला विजयाचं टार्गेट दिलाय ते 37. 5 षटकात 37 धावा करायच्या. एक मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये द्वंद्व चेंडू खेळीचं युद्ध तुम्हाला बघायला मिळतं. आणि पाहत कुठे आता दैसर चषक 2024 ज्याने मला स्पॉन्सरशिप दिला त्या प्रत्येकाचा आभार. आणि तमाम रसिक माव्या प्रेक्षक तुमच्या विना स्पर्धा होऊ शकत नाही. पुन्हा शिकडे गोलंदाजी हाताळताना टॅप केला त्या सुंदर नावाचा चान्स याच कौतुक केलं जात आहे. इकडे बाकी कॉलिंग चुकीचं होत आहे. चेंडू रॅपिड गेला होता आणि असा विकेट बघायला मिळतो. पहिल्याकडे तंबूत जातोय आणि या फलंदाजा देखील क्षमता असते. पण या खेळाडूला जर तुम्ही जर पाहिलं ना, अनेक वेळा सॅक्रिफायसेस केलाय आपली विकेट, अनेक वेळा. आपण 55 नक्कीच काका, मी म्हणेन या ठिकाणी दैसर चषक जर पाहिलं तर तब्बल 6 वर्षांनी आपल्या भेटीस आलाय. आणि 6 वर्षानंतर जर पाहिलं तर प्रेम पहा किती आहे. आज जरी लाईव्ह स्पर्धा असली तरी प्रेक्षकांची गर्दी 4ही बाजूला, अगदी महिला देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. असा हा गजबजलेला पूर्ण भरलेला मैदान. या पद्धतीने आपण 22 तारखेला रामलल्लाचं उद्घाटन सोहळा पाहिला तेव्हा असंख्य घरामध्ये राम आएगा राम आहे गीत ऐकलं. आज तुम्ही पाचमारवर गेला तर दैसर कहा आहे, दैसर काय काय. 24 चषकाने या अंडर 6 वर्ष कुठे पलीकडे पाठवली. आणि ते मराठी गीत तुम्हाला पलटी झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, तो पुनश्च एकदा आठवण करून दिला. अफलातून टॅलेंट. आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी बघायला मिळतंय. जाऊया स्पर्धेकडे. एकंदरीत विजयासाठी करायच्या 38 धावा, 37 धावा आणि पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 8. आता की गोलंदाज झालेत स्वप्नील पाटील. डॉन नावाने प्रत्येकाला ओळखला जातो, पण डॉन हा प्रेमळ डॉन आहे. हो, इथे टॅप केलाय सरळ जातो स्क्वेअर. त्या रिझनला थोडीशी फडफड होते, पण धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होते 1 ने वाढून पुढे ती म्हणजे 9 धावा. अतिशय रोमांचक सामना तुम्हाला इकडे बघायला मिळतो. दोन्ही संघ तेवढे तुल्यबळ. क्षेत्ररक्षण म्हटलंय की वाघीमध्ये उडी टाकणारा, क्षेत्ररक्षण म्हटलं की पाण्यामध्ये डुबकी मारून सोनं निवडणारा, आणि क्षेत्ररक्षण म्हटलं की वाऱ्यासारखा वायुदूताप्रमाणे झपकन चेंडूवर जाणारा. अफलातून त्याला दोन्ही संघाकडे एक मोठी दर्जेदार स्पर्धा तुम्हाला इकडे पाहायला मिळते. आणि दोन्ही मातबर संघ आजच्या दिवसातला दुसरा क्वार्टर फायनल, एकटा साई एकटा बिरवाडी, रोहित इलेव्हन विरुद्ध दिलवाडी संघ तुम्हाला बघायला मिळतोय. पहिला गडी धावबाद झाला. आपण एकंदरीत पाहिला तर आजच्या दिवसात धावबाद बघितलं. आपण सरपंच चषक पाहिलं 62 बॉक्स आउट विकेट झाले सरळच्या. 62 रेकॉर्ड होता. 62 जण बॉक्स आउट विकेट झाले होते. इकडे बाकी सरळ खेळला रनआउटच्या चान्स इथे दरम्यान नाही. आणि इकडे धावसंख्या 1 ने वाढली जात आहे. मी गोलंदाजाचं कौतुक करेन की त्याला जागा दिली त्यांनी. बघा, इरा स्पोर्ट्सवर स्पीड म्हटलं पाहिजे. एकमेकाशी भांडण करायचं असं म्हटलंय की मला एकदा विचार दीपक हो, तुम्ही खूप कार्यक्रम करता. 5 बायका जेव्हा लग्नात एकत्र बसतात रिसेप्शनच्या काय करतात, मी त्यांच्या साडीचा पदराचाच फक्त विचार असतो. आणि आमचे ओ हो हो बॉक्स आउटचं विकेट म्हटलं आणि इथे बॉक्स आउट बघायला मिळालं. हा जेव्हा माणसाला एक्सप्रेशन होतं, जोरात फटका मारतो तेव्हा शिकला जातो. वाट डीजे ब्युटिफुल जोरदार टाळ्या. मुली जेव्हा बघतील की हाच का तो डीजे चालक बघायला मिळतोय असं सांगतो काय सुपला सुपता याला घरी आला खूप खूप फुला दाखवते. बघा मित्रांनो, असं काम करा. लग्नाच्या वेळेस काही खोडी लक्षात येतात. अगं ताई तोच ना ग त्या लग्नामध्ये पिऊन नाचत होता, मग पाहायला मुली मिळत नाही.
बघा असं गीत वाजवा की तुमचं नाव झालं पाहिजे. बघा आज आपण मैत्री जसं पुरणचं घेतलं, रुपेश मात्रेचा आज देखील नाव होतं. काय डीजे तुम्ही आणला होता असं प्रत्येकाला बघायला मिळते. चला मॅचच्या दरम्यान जाऊया. 2 गडी तंबूत पर्यंत विजयासाठी 37 धावांचं आव्हान दिलंय. आणि आता जेव्हा जेव्हा गरज पडते, रखवाला ज्याला म्हटलं जाते, काळाची गरज असताना बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करते. खूप चांगली गोलंदाजी हाताळताना खूप चांगलं उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. हो इथे बाकी हलक्याने चेंडू खेळून काढलाय. आहा, ह्याला म्हटलं जाते ना ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि म्हणूनच तर बिरबल हा अकबरापेक्षा लोकांच्या नजरेत भरला. कारण बिरबलाकडे अशा कला होत्या की लोकांना कधी गोड बोलून तो फसवायचं सांगता येत नव्हतं. अफलातून टॅलेंट तुम्हाला बघायला मिळते. पुन्हा एकदा खूप ज्या खेळाडूवर सर्वांच्या नजरा लागल्यात. हलक्या बॅटने खेळला. हा सुंदर क्षेत्ररक्षण व्हायचे. बाकी धावबाचा चान्स घालवला. आहा, काय उडी मारलं. 82 किलोचा वजनी खेळाडू एवढा जोरात उडला की तिने काय चूक केली. कारण हा विकेट जर गेला असता तर सामना आपल्या हातामध्ये आला असता. ज्या पद्धतीने एका साईडला बिरवडचा कीर्तेश आहे, त्यापणे एका साईडला अक्कू आहे. म्हणजे दोन्ही इस्पेक्टचे एक्का कुठे लागला जाईल आणि पफळू कुठे दिला जाईल बघेल. आणि 52 पत्त्याच्या जादूमध्ये लोक घरातले डबे घेतात, बायकांचा फोन होतो, स्विच ऑफ करतात. आणि भाऊनी बघितलं की सध्या काका तिकडे बसेल तेव्हा घरात गडबडा पडतो. तसा गडबडा इकडे बघून पडताना पाहायला मिळाला असता. क्लास गोलंदाजी बघायला मिळते. खऱ्या अर्थाने वजनाने जरी हा मोठा खेळाडू असला, आपण आपल्या कलात्मक क्रिकेटने प्रत्येकाची मन जिंकणारा डॉन नावाने त्याला ओळखलं जात आहे. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो, कव्हर ड्राईव्ह बघायला मिळते. सुंदर शॉट पाहायला मिळतोय. मॅच आणि 1000 लोक या मैदानामध्ये आहेत आणि 550 लोक लाईव्ह बघतात. म्हणजे 2024 दशकाला किती लोकांनी पसंती दिली आहे बघा. अजून तर जेवण व्हायचं आहे, भांडी वगैरे घासायची, मग आमच्या महिला येतील, मग घरामध्ये झोप येत नाही, मग तुम्हाला मॅच बघायला, मग तुम्हाला सरप्राईज किती बघायला भेटेल. आणि निश्चितच ओमसाईड स्पोर्ट्स इथे म्हटलं ना की ओमसाईड स्पोर्ट्सवर लोक खूप भरपूर प्रेम. 2 वर्षात या बाळाने खूप मोठी प्रगती केलाय. सरावलीचा हा तुमचा मुलगा ज्याने छोटासा धंदा चालू केला आणि बघता बघता असंख्य स्पर्धा ते लाईव्ह मध्ये केलाय. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला भेटतो. 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. गौरव नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला भेटतो. 2 षटकांत धावसंख्या झाली 15. गौरव एक अतिशय दर्जेदार गोलंदाज, याच्याकडे खूप मोठी जबाबदारी टाकायची. जेव्हा जेव्हा गरज पडल्या तेव्हा चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सायुक्त बिरवाडी संघाने केलाय. दीपक बघूया मीन राशी. आपली राशी अजून चांगली आहे. पेपरमध्ये वाचल्याकडे माझं नाव मीन आहे. आणि बघूया आज शनिवार तुमचे लाभदायक आहे कशा पद्धतीने खेळतायत. हो, हलक्या बॅटची रूट घेतला. इथे तुम्ही खरोखर वाचले गेले. चेंडू खेळायचा तुम्ही ऑफ साईडला बॅटची एज घ्यायला डिक्लेअर जोर मध्ये जातो. धावसंख्या 1 निवडून 16 धावा या फरकावर लागल्या जातात. काय सुंदर जर्सी परिधान केलाय. एका साईडला हा रंग म्हटला ना की असे असंख्य माणसं त्याच्या प्रेमात पडतात. आणि आमचे कॉमेंटेटर विराज हे आज बाकी तुम्हाला प्रत्येकाची सोन्याची टीम. पुन्हा एकदा गोलंदाजी समोर आहे. फलंदाज अक्कू एक क्लास बाउंड्री त्याच्या बॅटचा आपण पाहिलाय. पुन्हा तिथेच बघायला मिळते. आहा, रिपीट टू रिपीट. एखाद्या माणसाला गणित शिकवायचं आणि गणिताच्या पेपरामध्ये कसे मार्क काढायचं ते इथे दाखवलं जाते. सेम रिपीट शॉट बघायला मिळतो त्याच पट्ट्यामध्ये. आणि ह्याच फटक्यानिशी त्याने तिथे 23 धावा काढल्या होत्या. आपण बघितलं होतं महाकाल चषक 45च्या मैदानावर एका षटकात 30 धावा असताना कोणी विचार केला नव्हता. आणि मुरबाच्या 3-3 गोलंदाजांना ते थांबवताना ते काम इकडे करायला मिळायला बघतोय. आणि आता बाकी बघायला मिळतात धावसंख्या होती ती 20 धावा. म्हणजे 17 धावाची अजून आवश्यकता विजयासाठी. आपल्याला एक पेनीवर काय आता स्वतः चेंडू बाहेर गेला की काही लोक बदलून देतात म्हणून तो चेंडूवर खुणा केला. बरेचसे लोक विचारले बघ वहा काय घेतात. आता डायरेक्ट लाईव्ह मध्ये सांगा ना चेंडूवर त्याने खूण केली. हेच माझा चेंडू ह्या मॅचचा आहे. बघा काय नवीन नियम काय लोकांची कुठे अक्कल जाईल काय सांगता येत नाही. अहा, इथे बाकी सुंदर चेंडू हाताळताना बघायला मिळतो. दोन्ही शॉट खेळायचा होता पण इथे ब्लॉक झाले गेले. कम बॅक केलाय. एक अतिशय मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये आपण साई एकट्या बेरवड आणि साई कृपा
देलवाडीच्या संघामध्ये बघत 37 धावाचं आव्हान दिलं. आतापर्यंत विचार केला तर फरकावर धावसंख्या लागलाय ते 20, अजून देखील 17 धावाची आवश्यकता. प्रथम पारितोषिक स्पर्धेचं 50,000 रुपये 6 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर. इथे बाकी दिशाहीन गोलंदाजी, लेगस्टच्या खूपच बाहेर चेंडू जात आहे. थोडीसा टप्पा चुकला, मनगटातून फिरवायचा जास्त होता, दिशा गेली आणि धावसंख्या 1 ने वाढून तिथे आपण म्हणतो ना गणपतीला मोदक किती व्हायची 21 धावा. येणारा मागी गणेश येतोय. 14 तारखेला आपण 21 धावा बघतात. फलकावर बॅकफुटला गेला, एक चेंडू लागतो गेला, एक धाव डायरेक्ट पाहायला मिळते का दरम्यान नाही, थ्रोच केला नाही आणि बघतावर धावसंख्या 1 ने वाटते 22 धावा. कधी कधी मला असं वाटते हा फलंदाज इथे येऊन आले की काय बऱ्याच वेळ बघायला मिळते, पण त्यांना ती सवय झाली असते की धाव घेणं तर ब्रेकअप कसं घ्यायचं. अतिशय मोठी मॅच बघूया दीपक कशा प्रकारे फलंदाजी करतो. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि 22 धावा या फरकाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी हाताळतोय, हलक्या बॅटने खेळून काढला. इथे बाकी धावसंख्या 1 ने वाढलेल्या, धावसंख्या 1 ने 23 धावा या फरकावर लागल्या जात आहे. एका साईडला आज देलवाडी आणि हे अंतर फक्त 2 किलोमीटर असल्यामुळे लोक इथे खूप बघायला मिळतात. दरम्यान षटक संपले 3, एक चेंडू बाकी आहे, 1 टू गो आणि धावसंख्या झाली ती 23. अजून देखील 14 धावांची आवश्यकता. मोठी रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये. आपण दुसरा क्वार्टर फायनल साई एकता बेरवाडी विरुद्ध दिलवाडी असं पाहत आहात. अक्कूचा शॉट आणि इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. डायरेक्ट हिट होतं का पाहायचं, पण चेंडू फील्ड झाला तर लांब गेला, तिथपर्यंत येऊ शकला नाही. दरम्यान धावसंख्या 1 द्या, पाणी द्या आयोजक, पाणी द्या फलंदाजाला. आणि धावसंख्या होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 24, म्हणजे आता 12 चेंडू आणि 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. काय मॅच बघायला मिळते. प्रत्येकाची प्रेक्षकांची नजरा ह्या मॅच कडे लागल्यात. घराघरात जेवण अगोदर केलेत. आमच्या महिलांनी सांगितलं हो आज येताना पार्सलच घेऊन या. अशा दैसरमध्ये जर बघितले तर तुम्हाला चायनीजचे पार्सल बघायला मिळतील. काय क्लास बघायला मिळाले. एकेकाळी एमआरआयच्या चेंडूमध्ये दैसरने काय क्रिकेट गाजवलं. अफुलाटून टॅलेंट. मग ते बीआरसीचं मैदान असो, फायर पास्टरचं असो, पालघरचा आर्यन ग्राउंड असो, त्या काही 4च मैदान आमच्या चिंचणी केली असतो. नंतर ही मैदानं तयार झाली आणि 5 मार्गाचं मैदान होतं. नंदकुमार राऊंड हा बाकी या गावातून खेळायचा, कारण तेव्हा खेळाडूच तयार होत होते. अशी असंख्य जुन्या आठवणी या रात्रभर तुम्हाला सांगितल्या जातील. तर जाऊया सामनापर्यंत. 12 चेंडू आणि 13 धावाची आवश्यकता. काय रसिक माय बाय प्रेक्षक या प्रेक्षकाला दाखवतात. दैसर चषक 2024 भव्य असा 16 पाहायला मिळतो. बॅकफुटला गेलाय, चेंडू कट करायचा होता, शॉट लागत नाही, अपील केलं जात आहे. धावसंख्या 1 ने वाढली जात आहे. काय दीपकची रनिंग बिटवीन बघायला मिळते. लांब लांब 4-5 पावलं टाळली आणि ते रनिंग बिटवीन पूर्ण केलंय. अशा धावसंख्या 1 ने वाढून 25 धावा फरकावर लागल्या जातात. आता 11 चेंडू आणि 12 धावा. सामना बरोबरीत झाल्यावर काय आहे, विकेटवर आहे. यस, सामना बरोबरीत झाला तर विकेट बघायला मिळत आहे. विकीचं जेवढं कौतुक करावं, आमचे परम मित्र आहेत विकी. निश्चितच खूप काही जुन्या आठवणी आहेत त्यांच्या देखील. संपूर्ण रात्रभरापर्यंत आठवण तुम्हाला एकत्र बघायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आपण एकंदरीत जर पाहत आहात तर पहिला फलंदाजी करताना आपण आजच्या दिवसातला पहिला संघ पाहिला तो म्हणजे पास्टर संघाला 1 साइडेड पराभूत केलं आणि 45 संघांनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. आता एकंदरीत इकडे आपण सामना बघतोय. प्रथम फलंदाजी केली आणि 37 धावाचं लक्ष दिलंय आणि 37 धावा काढण्यासाठी इथे मोठं रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळते. चला पुन्हा एकदा या गोलंदाज संपूर्ण भिस्त बघायला मिळते. आहा, काय क्षेत्ररक्षण लावलं. टेनिस क्रिकेटमध्ये जेव्हा षटकाराच्या आतषबाजी करत असतात तेव्हा फलंदाजाला थोडंसं ब्लॉक करण्यासाठी सिली पॉईंट लावली जाते. तसं क्षेत्ररक्षण अंडरामध्ये खूप कमी काळ बघायला मिळत आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतो. मला अंडरामध्ये मी गेल्या वर्षीच आलो. ओके, या समोरच्या बॅट्स म्हणजे अक्कूला स्ट्राईक देऊ नये ह्याच्यासाठी बघायला मिळते. काय रणनीती आखलाय, अफलातून टॅलेंट. पुन्हा शाता षटकाला पुढचा चेंडू. ओहो, इथे चकमा खाला. काय लेग ब्रेक बघायला मिळतो. यष्टी रक्षक करू शकलं नाही. आज जरी शेन वॉन तेच सोडून गेलं तरी शेन वॉनच्या आठवणी गोलंदाजीने करून दिलाय. काय टर्न बघायला मिळतोय. आपण ए स्क्वेअर बी स्क्वेअर पायथागोरसचं गणित शिकवायचं मॅडम तेव्हा बघायचं ही रेषा इकडे गेली तो कसा तिकडे. आज आपल्याला कळलं की ते बघलं आणि माणसाला बुद्धी तेव्हा ते जेव्हा 2 मुलं येतात तेव्हा काय बघायला मिळते. अनेकाने पापड बेले पाचवड संघ पराभूत झाला पण नजरा त्यांच्या इथे लागल्यात आज. आणि हा नंतर बाकी तुमच्या गावाचा संघ बघायला मिळेल जिथे आम्ही पॉली काय क्लास बघायला मिळते. प्रेक्षक बघायला मिळते. सकाळपासून भल्या संघाला इथे पराभव पत्करायला लागलाय आणि जय श्रीरामचे आपण झेंडे बघत आहात. आमच्या जाधव काकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं ही त्यांनी टॅप केलाय आणि इथे डायरेक्ट पाहायला मिळतो का बाल म्हणजे इथे ओव्हर थ्रो +1 5 धावा मिळतात. बोनस गुण निघून जातात इकडे. आणि आता जर विचार केला तर थोडस सोपं आव्हान जाते ते म्हणजे दिलवाडी संघाला. आणि धावसंख्या होते ती 31 धावा.
7 धावाची आवश्यकता. काय षटक हाताळलं होतं डॉन यांनी. 6 धावाची आवश्यकता. 31 धावा झाल्यात. 6 धावाची आवश्यकता. या 4 धावांनीशी थोडस गणित कमी गेलं होतं. बॅकिंग झाली नाही. थोडासा अवरनेस होता. पण 2-2 खेळाडू तुम्ही तिकडे आहात. काय क्लास. 6ची आवश्यकता. 31 झाल्या. काय क्रिकेट बघायला भेटत. म्हणून तो म्हटलं जातं ना अनिच्छेचं क्रिकेट कसं म्हणावा. क्रिकेटमध्ये कुठे काय 9 चेंडू आणि 6 धावा. आहा एका साईडला शिट्टी वाजण्याचं गाणं बघायला मिळते. वाजले की 12. एक नटरंगची लावणी घ्या किंवा आपण चंद्रमुखीची लावणी बघितलाय हल्ली कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये होते. अमृता खानविलकरचं नृत्य. प्रत्येक जण विश्व अजयचं संगीत. पुन्हा शिकता आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ वाटप आणि काय क्लास टर्न बघायचं होतं. जायचं होतं पुण्याला. गाडी गेली ठाण्याला. बघा कशा टर्न गेलाय. अफलातून टॅलेंटेड. काय क्रिकेट बघायला मिळतंय. मी म्हटलं होतं ना ह्या 4 धावा कुठेतरी जखमेला मीठ चोळल्यासारखं होईल. जेव्हा मॅच कुणाकडे जाईल यांना काय सांगेल. पण आतापर्यंत मैदानात आतमध्ये संघर्ष तुम्हाला बघायला मिळतंय. पुन्हा चहा षटकाला पुढचा चेंडू. स्वप्नील पाटील एक ड्राईव्ह केलाय. धावपथा 4 डायरेक्ट दरम्यान बघायचं. इकडे गाडी पार केलाय. सॅक्रिफाईस केलाय. आणि इथे आता बघूया कोणता गडीचं सुंदर क्षेत्ररक्षण केलं. खरं तर अक्कूच्या विकेटच्या पाठीमागे जायचंय पण इथे बाकी विकेट बघायला मिळतोय. व्हॉट अ कमबॅक स्वप्नील पाटील. डीजे रात्र थोडी सोग्य फार लोक आपल्या गाण्यासाठी येतात. काय डीजे बघायला मिळते. तुम्ही डीजे असं वाजवा की हा प्रत्येक गावात साखरपुडा असो, गणपती असो, दसरा असो, गरबा असो, जिथे जिथे तुम्हाला बोलवायला पाहिजे. का माणसाने असं करायला पाहिजे. झलक पाटील क्या नाव है आपका. ऐसी झलक दिखला दो. ते पण घ्या ना झलक दिखला दो. काय काय गाणी दिले तो. निश्चित तुम्ही वाजवा. आम्ही थांबलात. काय मैत्रीमध्ये आपण माझ्यावर होतो कुडणला. मी 5 दिवस गेल्या वर्षी मैत्री चषक. व्हॉट ब्युटिफुल ऑर्गनायझेशन. आता तुम्ही ऑरेंज चषक बघा बुरब्याचं सुंदर. आजच सांगतो सोन्याचं कॉईन कदाचित टॉस साठी बनेल तिकडे. आणि दिवसा LED मैदानामध्ये असतो. माझ्यावर संतोष पाटीलच असतो. आयोजन माझी डेट घेतात माझ्या घरी येतात. आपण काय करू शकतो का त्यांना एक सोन्याच्या पिढीची ऍड करायची आहे. तर मग त्यांना त्या सांगितलं आम्हाला पैसे नाही तुम्ही कॉईन बनवून द्या. एका साईडला सोन्याच्या पिढीची ऍड असेल आणि एका साईडला ऑरेंज असेल कॉईन असेल. ओहो इथे बाकी पूल स्वीप केलाय. धावसंख्या 1 ने वाढल्या. धावसंख्या होती ती 32 धावा. अजून देखील 5 धावाची आवश्यकता. 6 दोन्ही संघासाठी एक महत्वाची सूचना आहे. बिरवाडी संघाचे 6 गडी बाद झालेत. दिलवाडी संघाचे 3 गडी बाद झालेत. सामना बरोबरीच झाला. आपण विकेट बघतोय. 6 चेंडू 5 धावा. 32 झाले. 6-5 6 चेंडू. सामना बरोबरीच झाला तर विकेट बघणार आहोत. बिरवाडी संघाचे 6 गडी बाद झालेत. दिलवाडी संघाचे 3 गडी. काय मॅच बघायला मिळते. चेतन पाटील इज अ ब्रँड बॅट्समन. कॅबिनेट मध्ये काम करतो. पेन्सिल कशा नेवायच्या, कुठे डार्क द्यायची, कुठे लाईट द्यायची, असं सर्व गुण संपन्न हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो. बघा आपल्या आयुष्याची पुनरावृत्ती कशी करताना ते बघायला मिळतं. 6 चेंडू 5 धावा. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एका साईडला जानकी बाजी, बाजू प्रभू देशपांडे पवन किती लढवली आणि ही मॅच अख्खूनी गाजर सोडायला हरकत नाही. चेंडू टटवला आणि चेंडू जातो सीमापालीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार बघायला मिळतोय. थोडासा चेंडू बॅकफुट ताकद दिली नाही आणि फक्त टॅप केला आणि चेंडू जातोय. आता 5 चेंडू 2 धावा. एका धावाची आवश्यकता. 5 चेंडू 1 धावाची आवश्यकता. ओहो क्या आवाज. एकदा पुन्हा जोरात घोषणाने दिलवडे आवाज गेला पाहिजे दिलवडेपर्यंत. ओहो गणपती बाप्पा मोरया. मागे गणेश अक्कू वेल प्लेड. व्हॉट अ बॅटिंग. वन मॅन आर्मी त्याला म्हटलं जातं.